संविधान महिला बचत गट सांगली दिनांक 10/12/2024 रोजी 11 वाजता वर्धापन दिन साजरा करण्यात आला। आजच्या दिवसाचे औचित्य साधून सांगली येथील आमराई येथील उद्यानात समस्त महिला, भगिनी, माता आणि पाल्यवर्ग यांनी सहभाग घेऊन वर्धापन दिवसाचा आनंद द्विगुणित केला। संविधान महिला बचत गट हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांचे अंतर्गत कार्यरत आहे। बचत गटातील केवळ आर्थिक गोष्टींना प्राधान्य न देता सामाजिक कार्यातही महिलांचा सहभाग होत असताना दिसतो। आस्था आणि सावली अशा बेघर केंद्रात जीवनावश्यक वस्तू, फराळाचे पदार्थाचे वाटप, कपडे व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते। वृद्धाश्रमातील फराळाचे वाटप करून सणासुदीच्या दिवसांना त्यांच्या सोबत वेळ घालवून आमच्या बचत गटातील महिलांचा सण साजरा केला जातो। निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातही आमच्या महिलांचा सहभाग आम्हाला बचत गटामार्फतच करावयास मिळतो। विधवा वर्गातील महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन त्यांना सन्मानित केले जाते। घरातील कामातून महिला वर्गांना आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते। गड किल्ले, प्राचीन मंदिरे अशा ठिकाणी सहलीचे नियोजन महिलांचा आनंद पराकोटीस नेतो। आजच्या वर्धापन दिनाचे आनंदाचे क्षण व्यतीत करताना प्रत्येक महिलेमध्ये तिच्यामध्ये असलेल्या कलागुणांचे दर्शन झाले। आज आमराई येथील प्रसन्न वातावरणात छोट्याशा सहलीचे नियोजन केले। सर्वांनी खो खो, लंगडी, पळती असे खेळ खेळताना स्वतःला बालपणात रंगवले होते। सेल्फी काढणे, ग्रुप फोटोशूट, प्रत्येकीच्या सौंदर्याचे दर्शन आज दिसत होते। गाणे, म्हणणे, नाचणे यातही महिला तरबेज आहेत। गायनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी पावभाजीचा आनंद घेतला। या सर्व कार्यक्रमात मी स्वतः, अध्यक्ष रेखा शाळीग्राम कांबळे आणि माझ्या सर्व मैत्रिणी, आमच्या सन्माननीय प्राध्यापिका सरला कांबळे मॅडम, कमल कांबळे, संगीता कांबळे, सुवर्णा कांबळे, पद्मावती केंगार, माधुरी कांबळे, नंदा काळे, नीलू कांबळे, प्रज्ञा कांबळे, दीपा कांबळे, द्रौपदी कांबळे, माधवी कांबळे, मनीषा कांबळे, सुवर्णा कांबळे, लक्ष्मी कांबळे, सरला पवार, कविता कांबळे, रेणुका कांबळे, चांदणी कांबळे, सखुबाई कांबळे, मोनिका साबळे, अमृता कांबळे यांचे सहकार्य लाभले। अतिशय आनंदाने व उत्साहाने कार्यक्रमात भाग घेणारे छोटा शिशुवर्ग कार्यक्रमाची शोभा वाढवणारा ठरला। संविधान महिला बचत गटाच्या उन्नतीस कारणीभूत असणारे संपूर्ण महिला वर्ग यांना भविष्यातील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या। खाऊ नका बारा वाजेपर्यंत
संविधान महिला बचत गटाचा जय हो, रेखा कांबळेचा जय हो, आमचा अध्यक्ष रेखा शाळीग्राम कांबळे संविधान महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे। आमचा गट जिल्हा नगरपालिकेला जोडलेला आहे। 2013ला आमच्या बचत गटाची स्थापना झाली। आज आमच्या बचत गटाला 10 वर्ष पूर्ण होऊन 11 वर्ष पूर्ण झालेली आहे। आम्ही या 11 वर्षात भरपूर सामाजिक कामं केलेली आहे, जसं आस्था बेगर केंद्र असू दे किंवा सावली बेगर केंद्र असू दे। इथं आम्ही फराळाचं वाटप, जीवनावश्यक वस्तूचे वाटप केलेले आहे। 2021 पूर आला त्यावेळी आम्ही मूक नायक स्वयंसेवी संस्था आणि संविधान महिला बचत गटातर्फे 50 लोकांना किटचं वाटप केलं आहे। विधवा महिलांना हळदी कुंकूचा परवानगी नसते, त्यावेळी आम्ही विधवा सुहासिनीचा हळदी कुंकूचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आज। आणि बेडगमध्ये ज्यावेळी सगळी बंदी होती, अन्नधान्य तेव्हा मिळत नव्हतं, देत नव्हती, कमान पाडली, त्यावेळी आम्ही सगळ्या महिला बचत गटातल्या महिलांनी वर्गणी काढून जीवनावश्यक वस्तूचे वाटप केलेले आहे। आज आमच्या बचत गटाचा 11वा वाढदिवस, 11 वर्ष पूर्ण झाले त्याचा वाढदिवस आहे। आम्ही सगळ्या महिला इथं एकत्र जमलो आहे, सेल्फी काढली, खो खो खेळलो आणि केक कापून सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहे। प्रत्येक महिलांनी, प्रत्येक बचत गटातल्या महिलांनी असा प्रत्येक वेळी कार्यक्रम असला ते एन्जॉय करावा आणि सामाजिक कामं त्यांनी करावी अशी मी विनंती करते। मी प्राध्यापिका सरला कांबळे, माजी नगरसेविका, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। आज या ठिकाणी संविधान महिला बचत गट
जो बचत गट महापालिकेला जोडलेला आहे, या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिला सगळ्याजणी वेगवेगळी कामं हाती घेत असतो आणि या कामाबरोबरच ज्या महिला असतात त्या महिलांना बघितलं आपण तर त्यांना चूल आणि मूल ह्याच्याशिवाय दुसरं काहीही नसतं, तर त्याच्यातून थोडा एन्जॉय व्हावा, त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून या महिलांच्यासाठी वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या महिलांना घेऊन इथं आलो. त्यांनी खूप इथं अमराईमध्ये खूपच एन्जॉय केला आणि त्यांना अगदी लहानपणाची आठवण झाली की लहानपणी आपण खो खो खेळत होतो, तसा खो खो आपण खेळू, लंगडी लहानपणी खेळत होतो तशी लंगडी खेळू आणि जणू काय आपण आपलं वय विसरून, आपलं आत्ताचं जे वय आहे ते वय विसरून आपण लहानच झालो आहे, मैत्रिणींच्यात आपण खेळतोय असं त्यांना वाटलं. याचा आनंद आहे. असाच आनंद सगळ्या महिला बचत गटांनी घ्यावा अशी मी सगळ्या महिला बचत गटांना विनंती करते.